नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आज थोडंसं आपण बोलणार आहोत नोटरी विषयक। बघा, सगळ्या सामान्य लोकांना अनेक वेळेला अनेक कायदेशीर कागदपत्र लागत असतात आणि ज्याकरता आपण एखाद्या नोटरी ॲडव्होकेटकडे जातो आणि त्यांच्या समक्ष त्यांच्या प्रेझेन्समध्ये बनवलेल्या कागदपत्रांवर सह्या करतो आणि मग नोटरी ॲडव्होकेट त्याच्यावर शिक्का लावतो, ते स्टॅम्प करतात। स्टॅम्प पेपरवर कधीतरी काही मजकूर जो असतो तो छापला जातो आणि मग ते डॉक्युमेंटेशन तुम्हाला दिलं जातं। तर आता ह्याची गरज काय? गरज अशा करता आहे की खूप कागदपत्र ही फ्रॉडरित्या बनवली जातात, म्हणजे खोटी म्हणा किंवा काही कागदपत्रांवर वेगळ्याच लोकांच्या सह्या घेतल्या जातात, ज्यांची ॲक्च्युअलमध्ये नावं लिहिलेली आहेत। कुठेतरी भलतीकडे त्याचा दुरुपयोग केला जातो आणि हे प्रकार टाळण्याकरता सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट हे नोटरी लॉ ऑफिसर्स अपॉइंट करतात। म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे की सगळेच वकील हे नोटरी लॉ ऑफिसर नाही आहेत। ज्यांची प्रॅक्टिस 10 वर्ष झालेली आहे, आता माझी प्रॅक्टिस 14 वर्ष झाली आहे, त्यामुळेला मी एक्झाम दिली आणि मी ती छान प्रकारे पास झाले आणि आता मी एक लॉ ऑफिसर आहे, गव्हर्नमेंटने मला अपॉइंट केलेला आहे। याची प्रोसेस अशी असते की कुठलंही कागदपत्र असो, जेव्हा 2 पक्षकार माझ्यासमोर उभे राहतील तेव्हा माझे 2 प्रश्न त्यांना विचारणं असतं की हा कागदपत्रामध्ये तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ते तुम्ही स्वतःच्या स्वइच्छेने लिहिलेलं आहे ना, किंवा तुम्हाला माहीत आहे ना की या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे ते म्हणतात हो। लगेच मी त्यांची सही घेते त्या कागदपत्रावर आणि डाव्या हाताचा अंगठा घेते। आता काही लोक प्रश्न विचारतात, मॅडम आम्हाला सही येते करता, मग आम्ही अंगठ्याचा शिक्का का मारायचा? तर तो ह्याच्याकरता की जे अतिशहाणे किंवा जे चोर लोक असतात ते अशा दुसऱ्यांच्या खोट्या सह्या करतात, तेच प्रॅक्टिस करत असतात। परंतु अंगठा ह्याच्याकरता घेतला जातो की तुमचं जे थंब प्रिंट आहे ते कोणा दुसऱ्याचं सेम टू सेम असूच शकत नाही। आणि ह्याच करता जेव्हा कधीतरी डॉक्युमेंट्स चॅलेंज होतात त्यावेळेला आम्हाला कोर्टामध्ये उपस्थित राहावं लागतं। त्यावेळेला हे सांगावं लागतं की हा जो सही करणारा व्यक्ती आहे त्याचाच अंगठा मी माझ्या समक्ष घेतलेला आहे। त्यामुळे तिथे आम्हाला हजर राहून हे स्टेटमेंट जज साहेबांसमोर देता येतं। पण हे केव्हा होईल? जेव्हा तुम्ही लॉ ऑफिसरच्या समोरच सही आणि तो निळ्या शाईचा अंगठा लावाल तेव्हा। ही सत्यता, पारदर्शकता त्या कागदपत्रांची मिळावी ह्याकरता हे लॉ ऑफिसर्स गव्हर्नमेंट नेमतं। आता उदाहरणार्थ परवा माझ्याकडे 2 लोक आले होते। एक होता मुलगा आणि एक होते त्याचे वडील। वडील अतिशय म्हातारे होते, वयवर्ष त्यांचं 72 होतं। ते आपल्या मुलाला 70 लाख रुपये गिफ्ट डीडच्या स्वरूपात देत होते। आता डॉक्युमेंटेशन बनवलं, त्या वडिलांना विचारलं मी की बाबा तुम्ही खरंच हे 70 लाख रुपये देताय ना मुलाला? म्हणजे तुम्हाला माहीत आहे ना की तुम्ही या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं आहे ते? तेव्हा ते म्हणाले हो, मला माहिती आहे मी काय लिहिले ते, मी माझ्या मुलाला 70 लाख रुपये गिफ्ट डीडच्या रूपामध्ये देत आहे। त्यांची मी सही घेतली, त्यांचा अंगठा घेतला, मुलाची सही आणि अंगठा घेतला आणि रजिस्टरमध्ये नोंद केली। आता हे रजिस्टर आम्हाला गव्हर्नमेंटच बहाल करतं, कारण प्रत्येक 5 वर्षानंतर आमचं ऑडिट होतं। त्या रजिस्टरवर जो सिरियल नंबर असतो तोच सिमिलर नंबर तुमच्या त्या कागदपत्रांवर लिहिला जातो। त्यामुळे ही पारदर्शकता, मी मगाशी म्हटलं तसं, सत्यता तपासण्याकरता लॉ ऑफिसर्स नेमलेले असतात। अनेकदा 10वी 12वीचे रिझल्ट झाल्यानंतर ट्रू कॉपी करतासुद्धा लॉ ऑफिसरची सही लागते की बाबा हे सर्टिफिकेट खरं आहे आणि ह्याची ही झेरॉक्स कॉपी आहे आणि ही मी बघूनच याच्यावर ट्रू कॉपीचा शिक्का मारते। सो लक्षात घ्या, तुम्ही काय कागदपत्र बनवताय ह्याची निदान तुम्हाला माहिती असावी
आणि ॲज अ लॉ ऑफिसरला तुम्ही प्रश्न हे विचारू शकता की बाबा हे काय करत आहोत आम्ही. नाहीतर कधीकधी लोक विश्वासावर सह्या करतात, परंतु कधीकधी विश्वासघातसुद्धा होतो. त्यामुळे लॉ ऑफिसर असो किंवा काही असो, सामान्य माणसाने सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुठच्या कागदपत्रांवर सही करतोय आणि ती का करतोय ते. सो आजचा व्हिडिओ एवढ्याच पुरती. व्हिडिओ आणि विषय कसे वाटतायत ते जरूर सांगा. तुमच्या कमेंट्सचं स्वागत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.